नमस्कार मंडळी, मी निखिल राऊत अलिबाग का निखिल चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा वेलकम आहे. सो आज चाललोय आपण पुन्हा एकदा मुंबईला चाललोय आणि मीटिंग आहे. मी पप्पा आणि आई चालली आहे. सो बघू, एक डेचा स्टे आहे तिथे आणि तिथे गेल्यानंतर बाकीचं मीटिंग पण आहे आणि बाकीचं आम्ही मॉलला पण मी आणि आई जाणार आहोत. सो बघूया, तिथे गेल्यावर दाखवतो तुम्हाला. काय वेगळं दाखवताना आलं तर सो कंटिन्यू करा. आता निघालो आहे अलिबागमधून आणि बाकीच्या गोष्टी पण आहेत, ते पण करायचे आहेत. तो चला कंटिन्यू करा तुम्ही. तर मंडळी, जस्ट आता पोचलेलो आहे आपण नवी मुंबईला आणि ॲक्च्युली थोडं प्लॅनमध्ये चेंजेस झाले आहेत. आपल्याला एक आपले यूट्यूबर मित्र आहेत, ते भेटत आहेत आणि भेटायला येत आहेत. ॲक्च्युली आम्हीच चाललो आहे, त्याचं कॉन्टॅक्ट झालेलं आहे दादाचं. कोण आहे काय ते तुम्हाला दाखवीन मी थोड्या वेळातच भेटल्यावर. आणि तुम्हाला माहितीच असतील, आपले मराठी यूट्यूबरच आहेत चांगले. आगलीकोली आपले त्याचे व्हिडिओज असतात, खूप छान असतात, सगळेजण आम्ही बघतो. आणि इकडे आलेलो तर विचार केला की आपण जरा भेट झाली तर चांगलं होईल आपल्या पण चॅनलसाठी. सो बघूया, तुम्हाला दाखवतो कोण आहे ते थोड्याच वेळात. कंटिन्यू करा. तर मंडळी, आपण जसंच मगाशी बोललो, आपल्याला आपले कोकणातले यूट्यूबर मित्र भेटणार आहेत आणि तुम्हाला दाखवतो कोण भेटलं आपल्याला. दादा भेटलाय, उरणकरेंचेकर प्रणित दादा भेटलेला आहे. आणि खूप दिवसापासून, म्हणजे खूप महिन्यांपासून चालू होतं, जेव्हा जेव्हा इथे यायचं ना तेव्हा कॉन्टॅक्ट व्हायचा, पण असं भेटणं नाही व्हायचं. पण आज फायनली भेट झालेली आहे आणि घाईघाईतच भेट झाली ॲक्च्युली. दादा पण घरीच होता आणि मग तो आला. श्रावण आहे म्हणून मी घरी होतो आणि मित्राचा फोन आला, तर असे गेस्ट आले तर आपण मना नाही करू शकत. नाही, आलो मी चांगल्या मनाने बोलला आणि खूप चांगला ब्लॉगिंग करतोय आपला मित्र. सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि तुला भेटून पण खूप मस्त वाटलं, खूप चांगलं. जसंच आपण बाकीचे युट्यूबर्सला भेटलो, जे आपले मराठी युट्यूबर्स आहेत ना, ते सगळेजण एकदम मस्त आहे, चिल आणि एकदम रिलॅक्स, सगळे शांत. खूप मजा येते, खूप. बघूया दादाबरोबर अजून जर आज प्लॅन झाला तर आपण आज डिनर नाईट करू, नाही झालं तर नेक्स्ट टाईम नक्कीच करू. आणि आपण अलिबागला त्याला इन्व्हाइट केलेलं आहे आपल्या इथे. सो येस, बघूया. आणि थँक्यू दादा, तुला भेटून खूप मस्त वाटलं, खूप बोलणं. पप्पा पण आहे तिथे. हे बघा, यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण काय कमवतो तर असे माणसं नक्की. येस, ऑल द बेस्ट तुला. थँक्यू सो मच. पूर्ण कुटुंबाला भेटून खूप छान वाटतं. तुम्हाला भेटून येस थँक्यू सो मच. तर म्हणजे जस्ट आता उतरलं जेवण्यासाठी आणि आला मालवणी तडक्याला. इथे तेच कार पार्क केलेली आहे आपली. आई पुढे गेलेली आहे, इथेच आहे. आणि पप्पा उतरलं. खूप भूक लागलेली कारण का, मग विचार केला की पहिले जेवूया आणि मग रूमवरती जाऊया आपल्या हॉटेलला. तिथे स्टे केला आज. सो बघू प्रकारचे ठेवलेले आहेत. सो चला आज जा. तर म्हणजे बघताय आतमध्ये आलं बसायला. आता ऑर्डर दिलेली आहे मालवणी तडक्याला आणि आत्ता जो पॉपलेट बघितला तोच आपण ऑर्डर केलेला आहे. असं लहान लहान का तिघंजण वेगवेगळे बसून सगळ्यांना व्यवस्थित बसताना. आणि खूप मस्त असं हॉटेल आहे. बघताय इकडे पण बसायला त्या साईडला पूर्ण अख्खाच्या अख्खं. खूप मस्त छान ॲम्बियन्स आहे. मालवणी तडका मस्त. तिकडे चिऱ्यांचं, ते चिऱ्यांचं नाही, असं हे दिलं आहे, लाद्या आहेत असं दिलं चिऱ्यांचं. इकडे बाहेर साईडलाच आहे पूर्ण. खूप मस्त असं ॲम्बियन्स आहे ते तुम्ही बघताय. ही एंट्री आहे या इथून. आणि इकडून बघितलं तर या साईडला इकडे त्यांचं किचन वगैरेला जायला आहे आणि बाकीच्या मालसट्टा आहे गेस तिकडे पण रूम्स आहेत बसायला. बघताय हो, इकडे पण आहेत. आय गेस फॅमिलीसाठी बार किंवा बार वगैरे असेल आतमध्ये, तिकडे बसलेले आहेत लोक पूर्ण. नाही, इथे मस्त असे पेंटिंग्स केलेले आहेत छान.
इथे होडी लिहिली आहे, होडी दिली आहे मालवणी तडका अशी 3D होडी केलेली आहे हाफ. छान असं ॲम्बियन्स आहे. इकडेच बसलेलं आहोत आपण. बस चल. त्या साईडला तिकडे पण आहे आतमध्ये बस. तर म्हणजे बघता इथे पॉपलेट आपला मगाशी जो दाखवला तो आलेला आहे. कटिंग करूनच आणलं त्यांनी. टेस्ट करून दाखवतील पप्पा. हा ना तवा फ्राय सांगितलं ना. तवा फ्राय सांगितलं मोठा होता त्याचे खूप तुकडे आले. तर म्हणजे नेहमीच्याच जागेवर आपण ह्या वेळेला आपण टुंगाला येऊन राहिलेलो आहे. दर वेळेला येतो ते इथेच पडतो कारण का कम्फर्टेबल वाटतं आणि इथून जवळ असते आपले जे लोकेशन असतात मीटिंगचे वगैरे. सो ह्या वेळेला आपल्याला रूम दिलेली आहे ना खूप सुंदर आहे आणि स्वीट दिलेली आहे. दरवेळेला आपल्याला एकच अशी रूम असते पण ह्या वेळेला जी रूम दिली आहे ना खरंच दाखवण्यासारखी आहे. म्हणून मी विचार केला की ह्या वेळेला ब्लॉग करू. दरवेळेला ब्लॉग नाही करत आलो की रूमची टूर नाही देत पण ह्या वेळेला रूमची टूर देतो आहे मी कारण का खूप सुंदर आहे खूप मस्त. ही आपली एंट्री आहे म्हणजे इथे 410 एंटर केले आपण बघितलं ना. मग दाखवतो रूम. सी लुक ॲट दिस रूम. छान असं आपल्याला इथे सिटिंग डायनिंग एरिया दिलेला आहे एकदम मस्त. इथे बघताय पप्पा बसले आई बसली आहे. इथे TV नेहमीसारखं आपल्या इथे कॉम्प्लिमेंटरी आपल्या चहा कॉफी वगैरे दिलेलं आहे. पूर्ण काच आहे अख्खीची अख्खी बघताय पूर्ण अशी. छान असं सिटिंग आहे इथे पण एकदम असं बनवलेलं छान आहे. देन आय गेस हां त्यांनी रूम चेंज केला. हा आपल्याला फ्रंट व्ह्यू आहे ह्या इकडे बघताय. तिथे खालती पूल आहे हे इथेच आणि समोर इथे इनऑर्बिट आहे या साईडला इनऑर्बिट आहे. सो आणि मेन त्याचं आहे त्याचा डोर आहे ॲक्च्युली पार्टिशन बघताय मस्त असं दिलं नाही पण हे अशी काच चांगली होतं ना. आपण हॉलला एसी लावलाय ना. हां हां हॉलला किचनला जे मला ग्लास पाहिजे होतं किचन हां हां मध्ये एसी तेवढी हे होते ना वेस्ट होते बरोबर. त्याच्यामुळे तिथे हे नाही खरंच मस्त आहे असे पॅकवाले आणि स्मूथ आहे एकदम. आणि एंटर केल्या तुम्ही बघताय ते आहे हा बेडरूम मास्टर बेडरूम आहे आणि किंग साईज बेड आहे पूर्ण. दरवेळेला आपल्याला क्वीन साईज भेटलं ह्या वेळेला किंग साईज बेड आहे मस्त. इथे स्टेअरकेस आहे इथे सुद्धा TV आहे वायफाय वगैरे सगळं आहे आणि इथे छान असं बनवलेलं आहे मस्त खूप सुंदर. आणि अजून ह्याचा बेस्ट पार्ट आहे की इथे आपल्याला वर्क स्टेशन भेटतं. हा बघताय हा असा सेपरेट इथे आपले लगेज ठेवलेले आहेत. इथे वर्क स्टेशन खुर्ची दिली आहे इथे सॉकेट वगैरे दिलेले आहेत ह्या साईडला आणि ह्याला पण असं पार्टिशन आहे मस्त दरवाजाचा. आणि इथे आपल्याला आय गेस इथे आपल्याला लगेज वगैरे ठेवायला दिलेलं आहे छान असं खूप सुंदर. इथे काय आपल्याला वस्तू ठेवायच्या असतील आपल्याला छोट्या मोठ्या त्या ठेवू शकतो. खूप मस्त आहे आय गेस. पण बघताय लाईट्स वगैरे सगळे इथे लावलेले आहे एकदम टीम लाईट आहेत म्हणून छान वर काम आपलं करू शकतो. आणि नेहमीसारखं आपला जो वॉशरूम आहे वॉशरूम सुद्धा दिलेलं आहे आणि बाथटब इज देअर. बाकी रूम्समध्ये वेगळं काय असं नाही पण जे ही रूम आहे ही रूम खरंच ॲक्च्युअलमध्ये खूप सुंदर आहे कारण का ह्याला सेपरेट 2 असे रूम्स दिलेले. इकडे हॉल एरिया असा पूर्ण चिल एरिया आणि ह्या साईडला बेड एरिया. सो ही होती आपली रूम टूर. बघूया आता आलेलो आपण आणि आपण जसंच मगाशी बोललो आपण दादाला भेटलो आपण म्हणजे आपले उरणकरेंजकर प्रणित दादाला भेटलो. सो त्यांना पण भेटायचं आहे संध्याकाळी आय गेस संध्याकाळी सगळ्या त्यांची म्हणजे दादाची
दादा वहिनी आणि त्याची मुलगी, त्यांच्या सगळ्यांचा आपला डिनर प्लॅन आहे. सो आत्ता तरी आम्ही रेस्ट करू, थोडा आराम करू आणि मग थोड्या वेळाने संध्याकाळी आपण बाहेर पडणार आहोत. मी आणि आई जाणार आहोत, परत पप्पा पण जाणार आहेत, पण पप्पा मीटिंगला जाणार आहेत म्हणून मग मी आणि आई आधी जाऊ आणि मग नंतर सगळेजण मीटिंग वगैरे पप्पांची आटपली की सगळेजण आपण डिनरला भेटणार आहोत. खूप मजा येणार आहे, खूप तुम्हाला कॉन्टेंट आणि खूप छान छान वेगळ्या वेगळ्या गोष्टी ऐकायला भेटणार आहेत दादाकडनं. सो कंटिन्यू करा आणि आत्ता आम्ही रेस्ट करतो कारण का जेवून आलो. सो यस, भेटूया. तर मंडळी बघताय इथे शॉपिंग केली आईने आत्ताच आणि इथे बसलेले आहेत. मला छान असं दुकान आहे. खूप साऱ्या व्हरायटीज, खूप साऱ्या साड्या होत्या. आईने पण घेतलेली आहे साडी. इथे कुठे आहे? तिथे येस घेतलेली आहे. बरेचसे बघून ही चॉईस केली आणि छान आहे अशी. कलर कोणती आहे? पैठणी. येस, बघताय खूप सुंदर आहे, कलर पण छान आहे. आणि नाही आणलाय नेमकं. ते बघताय. येस, हे बघा कार्ड, ते बघताय कार्ड. ह्याच्यावर ॲड्रेस वगैरे सगळं लिहिलेलं आहे. श्रीमद पेशवाई पैठणी साडी, अल्बेला टावर सेक्टर 9मध्ये आहे. 9मध्येच ना? बरोबर. यस, छान असे खूप सारे म्हणजे व्हरायटीज आहे. आपल्याला जे पैठणी जे हवे असतील ना ते इथे सगळे मिळून जाते आणि वेगळे वेगळे व्हरायटीज, वेगवेगळे पॅटर्न्स आणि कलरसुद्धा खूप चांगले चांगले. एम्ब्रॉयडरी वगैरे त्याचे डिझाईन वगैरे खूप चांगले चांगले आवडले. तेच त्याच्यावरूनच घेतले आणि मला बाहेर जाऊन दाखवतो तुम्हाला. बघताय हे बघा, पैठणी साडी. इकडे आतमध्ये बघा कसे लावलेले आहेत त्यांनी आणि डिझाईन खूप छान छान आहे. हे बघा पेशवाई. इकडेच आहे वाशी मार्केटला पुढे. हे पूर्ण इकडे गेलात ना की तुम्ही वाशी मार्केटला जागा आहे सेक्टर 9मध्ये. सो येस, डू विजिट द्या. थँक्यू. चला काय अजून बघते चालू. येस.